हॅलो फ्रेंड्स, मी परत एकदा तुमचं आदिश्री ग्राफिक्समध्ये स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत टेक्स्ट इफेक्ट्स. तर एक टेक्स्ट घेऊन घेऊया आपण. मी इथे लिहिते कॅनवा डिझाईन. टूलबारमध्ये इफेक्ट्सवर क्लिक करताच आपल्याला इथे काही स्टाईल्स मिळत आहेत. त्यापैकी आपण एक एक करून बघणार आहोत. तिथे बेसिक 10 आहेत. पहिला आहे शॅडो. शॅडो इफेक्टवर क्लिक करताच आपण पहिले एक टेक्स्ट कलर असा घेऊ की जो आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल त्यावर काय इफेक्ट अप्लाय केलेला आहे. तर टेक्स्ट कलर मी रेड घेते. त्यावर दिलेली शॅडो कलर आपल्याला व्यवस्थितरित्या बघता येईल. शॅडोचा रंग आपण काळा करूया. तर बघा, लाल रंगाच्या टेक्स्टवर काळ्या रंगाचा शॅडो आलेला तुम्हाला तिथे दिसणार. थोडं झूम करूया, मोठा साईज करूया. इफेक्टमध्ये आता इथे काही सेटिंग्स आहेत, जसं ऑफसेट. ऑफसेटमध्ये बघा, शॅडो शब्दांपासून थोडी दूर किंवा जवळ आलेली दिसते आपल्याला, जे आपण त्याला प्लस मायनस करतो. डायरेक्शन चेंज करू तेव्हा ती शॅडो देखील फिरते बघा, त्याचं पण डायरेक्शन चेंज होतं आहे. ब्लर म्हणजे ती काहीशी पुसट होत जाते. ट्रान्सपरन्सी कमी जास्त केली की ती शॅडो गडद किंवा लाईट रंगाची दिसते. नेक्स्ट इफेक्ट आहे लिफ्ट इफेक्ट. यामध्ये आपल्याला शब्द काहीशे वर सरफेसवरनं उचलल्यासारखे वाटतात, लिफ्ट केल्यासारखे वाटतात. इंटेन्सिटी वाढवली तर बघा, मागे तुम्हाला काळसरपणा दिसेल. असं वाटतं की ते सरफेसवरनं थोडा वरती उठलेला टेक्स्ट आहे. थर्ड आहे हॉलो. हॉलो म्हणजे एम्प्टी, म्हणजे शब्दांच्या मधला भाग गायब होतो आणि फक्त आउटलाईनचा पार्ट दिसतो आपल्याला. त्याची थिकनेस आपण वाढवली की बघा, त्याची जाडी कमी जास्त करता येतं. नेक्स्ट इज स्प्लाइस. तर स्प्लाइसमध्ये देखील आपल्याला थोडं आउटलाईन थिकनेस वाढवता येतं, कमी करता येतं आणि मधला कलर तुम्हाला कमी जास्त देखील करता येतो. ऑफसेटमध्ये शॅडोची डायरेक्शन फिरवता येते आपल्याला. काहीसा हा शॅडोसारखाच आहे, दुसऱ्या रंगामध्ये व्यवस्थित बघता येईल आपल्याला. स्प्लाइस नंतर आहे आउटलाईन. तर आउटलाईन नावावरूनच कळतं आहे की टेक्स्टला दिलेली आउटलाईन. फक्त बाहेरच्या कडांना गडद दाखवायचं, त्याचा शेप दाखवण्यासाठी. त्याची थिकनेस आपण कमी जास्त करू शकतो प्लस मायनसनी. शब्द उठून दिसतात आउटलाईनने. इको जसं आपण नावाचं जसं इको असतो, त्याच्या प्रती असतात. ध्वनींचं जसं एका मागोमाग एक अशा प्रती असतात, तसंच टेक्स्टमध्ये पण बघा, असं वाटतं की कॉपी केलेलं आहे, एका टेक्स्टलाच मल्टिपल टाइम्स कॉपी केलेला आहे. ग्लिचमध्ये इथे टेक्स्टला थोडं बॅकग्राऊंडला लाईटअप केल्यासारखं वाटतं आहे, त्याला डेकोरेट केल्यासारखं. डायरेक्शन चेंज करता येईल. 2 सेट ऑफ कलर्स दिलेले आहेत इथे आणि हेच कलर्स आपल्याला प्रत्येक टेक्स्ट कलरसोबत ॲड होतील. टेक्स्ट कलर आपण बदलू शकतो, पण हेच शॅडोचे कलर्स तिथे अवेलेबल असणार. लास्ट वन आहे, सेकंड लास्ट, निऑन. निऑनमध्ये देखील शब्दांना डस्टिंग केल्यासारखं वाटते. त्याची इंटेन्सिटी कमी जास्त करून बघायची. तर बघा, जास्त करून बघितलं तर तो हॉलो होऊन जातो, कमी केल्यावर डस्टिंग केल्यासारखं वाटतं. आता दुसरा रंग घेऊन बघूया, जसं जांभळ्या रंगावर छान इफेक्ट दिसतोय हा. लास्ट वन इज बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंडमध्ये टेक्स्टबरोबर आपल्याला एक बॅकग्राऊंडचा बॉक्स देखील दिसतो आहे. जसं जर टेक्स्ट डार्क रंगात असेल तर त्याचा बॅकग्राऊंड आपण लाईट घ्यायला हवा, जेणेकरून तो टेक्स्ट उठून दिसेल. राऊंडनेस, कॉर्नरचा राऊंडनेस कमी जास्त करता येतो. स्प्रेड म्हणजे किती स्प्रेड करायचं आहे, बॅकग्राऊंडला किती जास्त किंवा कमी ठेवायचं आहे. ट्रान्सपरन्सी 0 केली तर तो दिसणार नाही आणि प्लसमध्ये केलं, 100 केलं की तो गडद दिसेल. तर हे होते बेसिक स्टाईल्स.
आता जेव्हा आपण खाली स्क्रोल करू तर इथे काही शेप्स आहेत, जसं एक स्ट्रेट आणि एक कर्व. कर्ववर क्लिक केलं तर बघा शब्द कसे कर्व झालेले आहेत, त्यांना एक आकार मिळालेला आहे. आणि इथे किती प्रमाणात कर्व करायचं हे प्लस मायनसवर आपण ॲडजस्ट करू शकतो. जर प्लस केलं तर तो खालच्या बाजूनी राऊंड होणार आणि मायनस केलं तर तो वरच्या बाजूनी फिरला जाणार, कर्व होणार. याचा वेगवेगळ्या प्रकारे आपण वापर करू शकतो. तर यामध्येच मी तुम्हाला आज त्याचे 2 बेसिक स्टाईल्स दाखवणार आहे. म्हणजे कर्वपासूनच आपण 2 प्रकारचे स्टाईल्स क्रिएट करू शकतो. इथे आपण प्लेस करून घेऊया आणि बघून घेऊया की एक्झॅक्टली किती नंबरवर मी त्याला कर्व केलेला आहे. तर आता +71 मध्ये तो कर्व झालेला आहे आणि त्यामुळे एक वेव्ही इफेक्ट आपण त्याला देऊया. पहिला स्टाईल आहे वेव्ही इफेक्ट. कसा देता येईल तर प्लसमध्ये 71 नंबरवर तो कर्व होता, तर त्यालाच मी कॉपी केलं आणि आता -71 मध्ये त्याला कर्व केलं वरच्या बाजूने आणि त्याला सिम्पली प्लेस केलं. एकत्रित ग्रुप करून बघूया. बघा दोन्ही जॉईन झाल्यावर किती छान एक कर्व तयार झालेला आहे. जशी लहर असते ना समुद्राची. अनग्रुप करून घेऊ, एक भाग डिलीट करून घेऊ. तर स्ट्रेट टेक्स्टनी आपण त्याला छान कर्व दिला आणि वेव्ही इफेक्ट तयार केला. आता बॅकग्राऊंड सहित एक दुसरा वेव्ही इफेक्ट तयार करूया. सेकंड वेव्ही इफेक्ट. यामध्ये आपण बॅकग्राऊंडचा बॉक्स घेऊन घेऊया आणि त्याला एका एक्झॅक्ट नंबरवर वरच्या बाजूनी कर्व करू. प्लसमध्ये नंबर लक्षात ठेवायचा, डुप्लिकेट करू आणि त्याला एक्झॅक्ट त्याच नंबरवर मायनसमध्ये वरच्या बाजूला कर्व करून घेऊ. ते सर्कल आपल्याला गाईड करते किती प्रमाणात कर्व करायचं आहे. तर -71 मध्ये मी याला कर्व केलेला आहे, कारण तो +71 मध्ये कर्व करून आपण त्याची डुप्लिकेट कॉपी घेतलेली. जॉईन करून घेऊ, झूम करून व्यवस्थित जॉईन करूया, म्हणजे तो वेगळा दिसणार नाही. व्यवस्थितरित्या प्लेस केल्यावर त्याला आपण सिम्पली ग्रुप करून घेऊ आणि हा झाला आपला सेकंड वेव्ही इफेक्ट रेडी. तर आज आपण बघितले टेक्स्टचे बेसिक 12 इफेक्ट्स, ज्यामुळे आपण आपल्या टेक्स्टना आय कॅची बनवू शकतो, अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो आणि आपल्या डिझाईन्सना अपग्रेड करू शकतो. तर हे होते काही बेसिक इफेक्ट्स. कर्वचे आपण 2 पार्ट्स बघितले. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा. बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.